गाइस, वेलकम बैक टू माय डेली व्लॉग। तर दोस्तों देखो, आज मैंने टिकली लगाई है। तर गाइस, मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, कारण आज मी खूप खुश आहे. 7 वाजले. थांबा 1 मिनटं, मी दिवाबत्ती करते आणि मग मी का खुश आहे, मी का व्लॉग चालू केला ना, मी ते तुम्हाला नक्की सांगते. आणि जे मी सांगणार आहे ना, त्याने फक्त मी एकटीच खुश होणार आहे. बाकी सगळ्यांसाठी नॉर्मल आहे, पण माझ्यासाठी मी मम्मी गेल्यापासून थांबा मी तुम्हाला सांगते. पहिलं दिवाबत्ती करून येते, 1 मिनटं. हां, तो गाईज मी तुम्हाला सांगत होते की मी खुश आहे, कारण गाईज मम्मी येते आहे. मम्मी आ रही है. मम्मी बसमध्ये बसली पण आहे 5 वाजताच, आणि मम्मी पहाटे 5 वाजता उतरेल सुद्धा. एवढं भारी वाटतंय ना मला, कारण मी सारखं येऊ जाऊ पण नाही शकत. मी लग्न झाल्यावर फक्त एकदाच गेलेली आहे. आता 5 महिने झाले. 5 महिन्यात ना एकच महिना मी मम्मीकडे होते, तो पण पूर्ण महिना नाही राहिला. म्हणजे पूर्ण महिना झाला पण नव्हता तेवढा, तोच ओंकार आला मला घ्यायला. तर मी पुढच्या महिन्यात जाणार आहे, आखाडमध्ये जाणार आहे. आखाडमध्ये गेले की डायरेक्ट आय थिंक मी गणपतीतच डायरेक्ट येईल. मला नाही वाटत हा एवढा दिवस मला राहून देईल, म्हणजे त्याला पण बोर होतं ना घरात. हां, तर मग म्हणजे आम्हाला इथं गणपती वगैरे बुक करायचे म्हणून, आणि अजून काही कामं आहेत, सो माहीत नाही. पण मी 1 महिना तरी राहीलच. पण आज मम्मी येते. आज म्हणजे आज बसली आहे, उद्या येणार आहे, पण परवा लगेच जाणार आहे. एकाच दिवसासाठी येते आहे, कारण तिचे हॉस्पिटल म्हणजे तिच्या इथंच ट्रीटमेंट चालू आहेत हॉस्पिटलच्या. तर तिच्या गोळ्या संपलेल्या आहे, आणि सेम तसल्या गोळ्या आहे ना तिकडे कुठेच भेटत नाही. सो तिथं फिरून ते म्हणजे तिने भरपूर शोधले, पण तिला नाही भेटत आहे. तर ती एका दिवस ट्रीटमेंटसाठी येते गाईज. पण मला खूप बरं वाटतंय. मला जसं कळलं ना दुपारी की मम्मी येते, मी एवढी खुश झाली ना, अचानकच असा आनंद वाटायला लागला. कारण मला नाही आहे सवय मम्मीशिवाय राहायची. मी पहिल्यांदा आत्ता एवढे दिवस राहिले. मला खूप आठवण यायची मम्मीची, कारण आठवण म्हणजे ओंकार असल्यावर काय वाटत नव्हतं एवढं, पण आता तो पण दिवसभर नसतो आणि मम्मी पण नाही. म्हणजे मला जे हवेत, माझ्या मनाच्या जवळ जी लोक आहेत, ते दोन्ही दिवसभर नसतात माझ्यासोबत. मला खूप कसं तरी वाटतं. पण मी आता खूप खुश आहे, कारण मम्मी येते. मी तुम्हाला दाखवायला नक्की उद्या. मम्मीला मी कधीच व्लॉगमध्ये घेतलं नाही, पण बघू, मी उद्या घेईल मम्मीला पण व्लॉगमध्ये. तर गाईज मला आहे ना, हां, मला हे पण सांगायचं आहे की की मला एकाने DM केलता की तू एकटीच व्लॉगमध्ये असते. 2-3 व्लॉग झाले असतील बहुतेक. तर तू एकटीच असते, नवऱ्याला काय सोडलं की काय, नवरा एका पण व्लॉगमध्ये नसतो. तर हे जे बॅकग्राऊंड दिसतंय ना, हे माझ्या नवऱ्याच्या घरातलंच आहे. मी इथेच आहे, मी कुठे गेलेले नाही आहे. फक्त तो गेलाय. म्हणजे मी तुम्हाला एका व्लॉगमध्ये सांगितलं पण असेल, तो कामाला लागलाय. म्हणजे तो आता कामाला जातोय. पण गाईज कसे राहते लोक काय माहिती. माझा असा विचार चालू आहे की मी आहे ना हेअर कलर करून, म्हणजे हायलाइट्स नाही. आत्ता मी म्हणजे यूट्यूबवर बघत असते, इथून इथून एवढे ब्लॅकच आणि इथून खाली ते थोडेसे डार्क ब्राऊन किंवा बरगंडी कलर भरपूर मुलींच्या बघितले, त्यांना चांगले दिसतात तिथे. आता मला नाही माहिती, पण माझा विचार चालू आहे करायचा. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, का नको करू. दम लागायला लागला काहीच परत. हां, तर मग मला सांगा. पण तसे ब्लॅक हे व्हर्जिन आहेत. मी आधी खूप मोठे केस होते माझ्या कमरेपर्यंत, तेव्हा मी हायलाईट केले होते. आणि मी गावाकडं आमच्या समोर ना एक दिल्लीवरून लोक आले होते. त्यांचं सलूनच होतं, पण आहे ना खेडेगावातलं सलून होतं. आणि आहे ना मी त्यांच्याकडून कलर करून घेतला होता. बापरे! असला बेकार झाला होता. तो आवडला नाही म्हणून परत त्याच्यावर डार्क ब्राऊन केलं. त्याच्यावर परत दुसरं केलं. असे 4-5 वेळा एका महिन्यात 4-5 वेळा केले. केस एवढे डॅमेज झाले आणि मग मी शॉर्ट करून टाकले. माझे हेअर खूप मोठे होते गाईज.
आता माझ्याकडे आता व्हिडिओ पण नसेल मी तुम्हाला दाखवलं असतं, पण खूप मोठी केस होते माझे. जे ते सगळं जाऊ द्या, मला कमेंट करून सांगा की मग केस कलर करू का नको करू. अरे फ्लॅश मगाशी चालू. गाइस आओ खाने को, ब्लॉकबस्टर है. ब्लॉकबस्टर तू खाणार आहे ना, कारण तू ब्लॉकबस्टर आहे आणि मी मॅग्नम आणि मी ट्रफल. आईस्क्रीमने पोट नाही भागलं म्हणून हे बघा समाजसेवा. इसकी टांगे भी दिख रही है, सेक्सी टांगे देखो गाइस. आणि ही कुल्फी आणि ह्याच्या भावाची पेडिग्री. या गाइस खायला. किती घाण वास येतोय त्यात आजची. ते थोडे मांजरीला पण ठेव की. देखो गाइस, तिकडं कुत्र्याला दिला आता इथे मांजरीला देतोय अपनी सेक्सी टांगे लेके. उन्हें खाना खिला रहा है. ती मांजर आहे ना, तिच्या पोटात बाळ आहे. समाजसेवा. आणि असली पेडिग्री आणली, तिला चावता बी आहे ना. कुत्र्याची मांजरीला दिली. कुत्र्याची पेडिग्री आणली आणि मांजरीला देते म्हणे समाजसेवा. तू सेवा नाही करते, पाप करतोय. तिची दात बीत तुटली तर ह्याला समाजसेवा म्हणतात का. बिचारी एक तर पोटात बाळ आहे तिच्या, तिला चावता बी आहे ना. हे तो पाप कर रहा है. ये देखो काय म्हणतात, रेनबो, इंद्रधनुष्य. मग काय ते सांग तू, तुला शाळेत शिकला. हा राहू दे. हा तेच आहे तुझ्यानंतर. गाईज आम्ही फिरायला चाललो. आज सुट्टीचा दिवस होता तरी फिरायला नेलंय आम्हाला. आज पाऊस पडलाय आमच्या इथं. आज पाऊस पडलाय. पावसात भिजायला बाहेर आलो, पावसात यायला पचका झाला. तुला मी दाखवू का नको. आम्ही चाललोय पाणीपुरी खायला आहे. समोसा चाट खायला चाललोय. वाव भारी दिसतंय. माझ्या फोन मध्ये दिसतंय, म्हणजे थोडीफार क्लिअरिटी आहे फोनला. ते जिथून स्टार्ट झालं ना तिकडं जायचंय. चल चल तिकडं आकडेवाडीला जा. आणि त्याच्या बाजूला पण थोडं बघ ना, शॅडो दिसतोय बघ तिकडं, है ना. मग रेड डबल वाला. ते तोंडावर बी दिसत आणि हे अर्धे दिसतंय. मग तिथला तिकडे बघ की मग अर्धे. हा आत्ता दिसतंय, मागाशी नव्हतं दिसत. तू घाबरा. 2 दिवस झालं व्लॉगच चालू नाही केला. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं मम्मी येते, आता त्यानंतर मी व्लॉगच चालू नाही केला, विसरून गेलं. आणि बघा मी कानात पण नाही घातलं कारण कान दुखतं. नाकात नाही घातलं कारण नाक दुखतंय. म्हणजे मी ट्राय करत होते आज, पण खूप दुखतंय. तर गाईस चहा ठेवलाय. आता पाहुणे आले, एक्स्ट्रा चहा ठेवायला लागेल. 1 मिनटं. तर गाईस पाहुणे वगैरे गेले. एवढा मोठा पचका झाला. मी 3च जणांसाठी चहा ठेवला आणि एक्स्ट्राचे 2 जण आले. डोक्याला ताप. हां, तर आता मी मस्त आवरली आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे मी कुठे जाते. रोज म्हणते मी बाहेर चालले आणि रोज तुम्हाला रेंजचा लोकेशन दाखवते. तर आत्ता पण रेंजला चाललो आहे. आता तर 8 वाजले, पण 9 वाजेपर्यंत जाईल. कारण हा आत्ताशी कामावरून निघाला आहे. त्याने तोच फोन करून मला सांगितलं की आवरून बस. 5च मिनटात मी आवरले. कारण इथं तर जायचं आहे 7 किलोमीटर तर जायचं आहे. रोजच जाते तिकडं. तर मग थोडंसं आवरले मी. आता तो येईल, तो 9 वाजेल. आणि वटपौर्णिमेला 4-5 दिवस राहिले. काहीच प्रिपरेशन नाही आहे. आयब्रोसुद्धा नाही केले मी.
मी आहे ना मेहंदी काढणार आहे. मी सृष्टीकडे चालून मी दोन्ही हातावर मेहंदी काढणार आहे आज गुरुवारी. मी तुम्हाला दाखवेल ते पण. तर चला आता डायरेक्ट तिकडे गेल्यावर भेटूया. बाय. मला आहे ना हे वालो खूप आवडतो. रेंजर्सवरून आले डायरेक्ट खाली बसले. मम्मी त्यांना हे खूप आवडतं मला, भारी लागतं. पाऊस पडायला लागला आहे. दिसतोय का ना फोनमध्ये? आणि केस केवढे पांढरे झाले. फोनमध्ये पण दिसायला लागलं. गाईज आम्ही ना आता हॉस्पिटलला चाललो आहे. मम्मीची अपॉइंटमेंट आहे 3:30 वाजता. मी कालचाच ड्रेस घातला आहे कारण संध्याकाळी दुसरा ड्रेस घालणार आहे. संध्याकाळी पण जायचं. संध्याकाळी दुसरा ड्रेस घालणार आहे. तेवढा पाऊस पडतो तरी गरम होतं. व्हाईट हेअर आणि डॅन्ड्रफ पण नाही वाटतो. कशी दिसते मला आयब्रो करायची. 5-6 दिवस राहिले अजून. केवढे वाढले. आयब्रोमुळे सगळा लुक खराब होतो. म्हणजे फ्रेश नाही वाटत. मम्मी आवडते. उनको नहीं पसंद कॅमेरा. नेमका निघायच्या टायमाला पाऊस येतो. मी मम्मी वाणी दिसते का? इकडं बघ बरं. तुला वाणी दिसते का ना? कोणावाने दिसते मी? बापावानी. तर विचार वजन लय वाढला ना माणसाने. संध्याकाळी पण जायचंय. संध्याकाळी 10-11 वाजता जाणार आहे आणि रात्री 2-3 वाजता घरी येणार आहे किंवा 4 पण वाजेल. आणि सृष्टी पण येणार आहे तिकडे. मी दाखवायला आज. मी असंच म्हणते. मी काल पण व्हिडिओ चालू नव्हता गेला. विसरून जाते. परत विसरून जायला लागलं नाही. पण आज करेल. आता आधी हॉस्पिटलला जाऊन येते. मग संध्याकाळी ब्लॉग चालू करते सृष्टी आल्यावर. बाय. फायनली पावसाळा चालू झाला आहे आणि ही शाळा आहे. पाऊस पडायला लागला ना की पोरं एवढे जोरात ओरडतात ना, एवढे खुश होतात ना पाऊस पडायला लागला की. चिक्कल चिक्कल. या कॉफी आणि मॅगी खायला हॉस्पिटलवरून आले मम्मीसोबत आणि खूप भूक लागली होती तर मी बनवलं या लवकर खायला. गाईस पाऊस बघा केवढा मोठा पडतोय. मी तुम्हाला मगाशी म्हटलं मी बाहेर जाणार आहे पण माझं कॅन्सल झालं. पाऊस आमच्या गॅलरीतनं खूप भयंकर पडतो. एवढ्या पावसात पण ओमकार गेला आहे पण मी नाही गेलो. एवढा भारी मातीचा वास होतोय ना. मी आज पाऊस पडल्यापासून गॅलरीतच आहे. काय मम्मी पण आहे. आमचा सोफा आहे गॅलरीत. आम्ही मस्त व्ह्यू एन्जॉय करत बसलो. खूप मोठा पाऊस आहे. आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि नेक्स्ट ब्लॉग लगेच आत्तापासून सुरू करणार. तर आहे ना रोज 1-2 क्लिप काढणं होतं. बोर होतं रोज काढायला. हाय तेच दाखवायचं म्हणून. आणि मी काल सांगितलं होतं मी बाहेर जाणार आहे वगैरे.
पण काल एवढा भयानक पाऊस पडला. सगळा प्लॅन म्हणजे ज्याला जायचं असेल तो कसा पण जातो. एवढ्या पावसात पण ओमकार गेला होता. तो रात्री 9ला गेला आणि पहाटे 6 वाजता आलो. मला पण जायचं होतं पण माझं कॅन्सल झालं. ठीक आहे, नेक्स्ट टाईम. तर मी नाही गेले, खूप पाऊस पडत होता. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि गाईज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर पण करा. मेन म्हणजे शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.